जय श्री राम. आजचा व्हिडिओ मी खास माता पालकांसाठी करणार आहे. कारण बऱ्याच माता पालकांची हीच तक्रार असते की आमच्या मताला घरामध्ये आदर दिला जात नाही किंवा मुली आमचा आदर करत नाही. तर त्यासाठी आपण स्वतःमध्ये नक्की सुधारणा केल्या पाहिजेत किंवा स्वतःच्या कोणत्या गोष्टी बदलल्या की आपल्यालाही समाजात, जगात, घरात आदर मिळेल ते मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वप्रथम नंबर 1, स्वतःला आदर द्या. म्हणजेच स्वतःवर प्रेम करा. आपल्या आवडी, आपली तत्व, आपले नियम हे आपण पाळले नाही तर जग त्याकडे दुर्लक्ष करते. त्यामुळे नेहमी आपल्या आवडी जपल्या पाहिजेत. नंबर 2, योग्य तिथे आणि मोजकेच बोला. कधीही कुणीही विचारल्याशिवाय सल्ला देऊ नका, कारण त्यामुळे तुमची किंमत कमी होते आणि सर्व तुम्हाला गृहीत धरायला लागतात. म्हणून जेव्हा विचारला जाईल त्याच वेळी बोला आणि व्यवस्थित बोला. आपल्या बोलण्यामुळे समोरच्याचे काही नुकसान होणार नाही ना, याची मात्र काळजी जरूर घ्या. नंबर 3, व्यवस्थित आणि नीटनेटके राहा. व्यवस्थित राहण्यासाठी महागड्या वस्तू आणि महागड्या कपड्यांचीच गरज आहे असे नाही, परंतु कपडे नेहमी स्वच्छ घाला आणि नेटकेपणा याचा अर्थ सर्व वस्तू जागच्या जागी ठेवा. त्यामुळे आपल्याला जशी शिस्त लागते तशी शिस्त मुलांनाही लागते आणि वेळेचा बचत होते ते तर वेगळंच. पुढचा मुद्दा म्हणजे वेळेचे महत्त्व जाणं. सर्व गोष्टी वेळेपूर्वी किंवा वेळेवर कराव्यात. त्यामुळे वेळ तर वाचतोच, शिवाय जादा कामासाठी आपल्याला वेळ अवेलेबल होतो. याशिवाय वाया जाणारा वेळ कमी करा, जसे की मोबाईल आणि टीव्हीचा वापर जास्त असणे किंवा शेजारच्या मैत्रिणीशी विनाकारण कोणत्याही गोष्टीवर फार वेळ चर्चा करणे या गोष्टी टाळाव्यात. कारण हे सर्व मुलं पाहत असतात आणि मुलंही तशीच बनतात. या पुढचा मुद्दा म्हणजे नाही म्हणायला शिका. मैत्रिणींनो, हे कायम लक्षात ठेवा की आपण सर्वांच्या सर्व अपेक्षा कधीही पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे आपल्याला न आवडणारी, न पटणारी, न जमणारी किंवा ज्यामध्ये जास्त वेळ जाणार आहे अशा गोष्टींसाठी नकार द्यायला शिका. नकार देणे म्हणजे दुसऱ्याचा अपमान करणे असे अर्थ नसून आपल्या स्वतःचा आदर करणे असा त्याचा अर्थ आहे. आणि शिवाय नाही म्हणल्यामुळे आपण आपल्यात आत्मविश्वास निर्माण करत असतो, हे पण लक्षात घ्या. या पुढील मुद्दा म्हणजे स्वतः फोकस्ड आणि वर्तमानात राहा. जे काम आपण करतो ते 100% मन लावून करा, जेणेकरून ते काम न चुकता घडेल. कारण काम जर चुकले तर आपला वेळही जातो आणि आत्मविश्वासही कमी होतो. म्हणजेच तुम्ही फोकस्ड राहा. आणि सर्वात शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नेहमी अपडेटेड राहा. मैत्रिणींनो, जग हे फार फास्ट बदलते आहे. त्यामध्ये टेक्नॉलॉजी तर फारच वेगाने बदलते. दिवसेंदिवस बदलणारी टेक्नॉलॉजी जर आपण नाही शिकलो तर आपण जगाचे मागे पडणार, हे मात्र नक्कीच. शिवाय आजची मुलं ही फार फास्ट आणि इंटेलिजंट आहेत. त्यामुळे त्यांच्या बरोबरीनं जर आपल्याला राहायचे असेल तर आपण टेक्नॉलॉजी ही शिकलीच पाहिजे. म्हणजेच आपण अपडेटेड हे राहिलेच पाहिजे आणि अपडेट राहण्यानेही आपला आत्मविश्वास वाढतो, हे पण विसरू नका. तर मैत्रिणींनो, ह्या 7 मुद्द्यांचं जर तुम्ही पालन केलं तर नक्की तुमचा आदर घरातच नव्हे तर जगातही वाढेल, याची खात्री बाळगा. व्हिडिओ आवडला नक्की शेअर आणि इतरांना शेअर करण्याबरोबरच लाईकही करा. धन्यवाद.